नमस्कार, मी नवनाथ बन. करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच 12वीचा निकाल लागलाय. आपल्यापैकी अनेकांना खूप चांगले गुण मिळाले असतील. त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. परंतु ज्यांना कमी मार्क्स मिळाले त्यांनी अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण परीक्षा आपल्याला आयुष्यात अनेक वेळा देता येतात, पण आयुष्य एकदाच येतं. त्यामुळे ज्यांना कमी गुण मिळाले त्यांनी अजिबात काळजी करू नका. तुम्हाला आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यावेळेला पुन्हा जोमाने अभ्यास करून चांगल्या प्रकारचे मार्क घेण्याची संधी या निमित्ताने येतं. परंतु या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यापूर्वी करिअरच्या वाटा कुठल्या आहेत, काल आपण जसं विज्ञान शाखे आणि जैवतंत्रज्ञान या शाखेचा अभ्यास केला, त्याचप्रमाणे आज कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखेमध्ये कुठल्या कुठल्या करिअरच्या संधी आहेत या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत. डॉक्टर जयंत आपटे, करिअर मार्गदर्शक आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. 12वीचा निकाल लागलाय. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आनंदात असतील. आज पेढे खाण्याचे दिवस आहेत, परंतु पुढचं एक टेन्शन असतं, ते म्हणजे करिअर कशामध्ये करायचं. तर तुम्ही काय सुचवाल विद्यार्थ्यांना? जसं तुम्ही म्हणाले की 12वी हा आपण चेंज ओव्हर असतं की ज्युनियर कॉलेजमधनं डिग्री कॉलेजमध्ये जातात मुलं. त्याच्यामुळे त्यांचं एक नवीन जग तयार दिसायला लागतं त्यांना या 12वी नंतर. आणि तुम्ही म्हणले तसं की जसे मार्क कमी असू दे तर जास्त असू दे, त्यांनी ह्याच्या पुढचं करिअर आता आपण कसं करायचं हे स्वतः आणि आपल्या पेरेंट्सना विश्वासात घेऊन ठरवलं पाहिजे आणि लगेचच सुरुवात केली पाहिजे. उगाच यात वेळ घालवण्यात काय फारसा अर्थ नसतो. तर साधारणतः आता 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स शाखेकडे यायचं असेल तर करिअरच्या कुठल्या वाटा आहेत? जसं आपण बघितलं, आपण 12वी कॉमर्स मुलं ऑलरेडी कॉमर्समध्येच आहेत. त्याच्यामुळे 12वी नंतर त्यांनी काय करायचं कॉमर्स फील्डमध्ये हे त्यांनी आता ठरवायचं आहे. बरोबर. तर त्याच्यातला अगदी सगळ्यात स्टँडर्ड आपण ज्याला म्हणू ते म्हणजे त्यांनी BCom करायचं. बरोबर आहे. तर आता BComला ॲडमिशन घेणं हे त्यांच्या दृष्टीने पहिलं आपण म्हणू उद्दिष्ट असू शकतं. तर आपण BComबद्दल जर बघायला गेलं तर गेल्या वर्षापासून विद्यापीठाने, मुंबई विद्यापीठाने आपल्या इथे BComचा कोर्स जो आहे तो सगळा बदललेला आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये असं आहे की आता 100 मार्काची परीक्षा झाली आहे, इंटरनल मार्क नाही आहेत आता. आणि खूप मोठा बदल मुंबई विद्यापीठात असं झालं आहे की आता पेपर जे आहेत, प्रश्नपत्रिका जे आहेत ते आता विद्यापीठ पाठवतं. म्हणजे कॉलेजमध्ये परीक्षा होत नाही. त्याच्यामुळे ह्या मुलांनी आता पहिल्यापासून ते लक्षात घेतलं पाहिजे की ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाता तिथे तुम्ही शिकता, पण शेवटी प्रश्नपत्रिका मात्र तुमची विद्यापीठात येणार आहे. त्याचं टाईमटेबल कॉमन असणार आहे आणि ते ऑलमोस्ट लगेचच चालू होतं. आत्ता आपण जून महिन्यात समजा आहोत तर सप्टेंबर महिन्यात परीक्षा येतेच लगेच. आणि तोपर्यंत मुलं बरेच वेळा तयार पण नसतात परीक्षा देण्यासाठी. तर ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यापासून. साधारणतः असा कल असतो की कॉमर्स घेतल्यानंतर एक उद्देश असतो की जसं मेडिकल, जर विज्ञान घेतलं तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करायचं, तसं कॉमर्स घेतलं तर असं असतं की CA व्हायचं आपल्याला. तर तो एक मार्ग आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त या शाखेमध्ये आणखी कुठले पर्याय आहेत? असं बघायला गेलं ना आता खूप पर्याय अवेलेबल आहेत मुलांना. आता फक्त त्यांनी डोळसपणे बघितलं पाहिजे आपल्याकडे कुठले पर्याय आपण घेऊ शकतो आणि आपल्याला त्याच्यात कुठल्या पर्यायामध्ये आपल्याला आवड आहे. मुख्य म्हणजे जसं तुम्ही म्हणाले तसं BComचा जो कोर्स आहे तो जनरल कोर्स आहे, तो सगळेजण घेतातच. पण आता विद्यापीठाने आपल्या 7 ते 8 प्रकारचे स्पेशलाइज्ड कोर्सेस चालू केले BComचे. तर त्यातल्या जर कोणाला आपल्याला आवड असली तर मुलांनी ते नक्की घ्यावं. आता त्याच्यामध्ये असं असतं की एक अकाउंटिंग अँड फायनान्स म्हणून एक प्रकार असतो, बँकिंग अँड इन्शुरन्स म्हणून एक प्रकार आहे, फायनान्शियल मार्केट्स आहेत, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट म्हणून एक नवीन कोर्स आहे, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, शिवाय BMS म्हणून एक कोर्स जो आहे ज्यांना मॅनेजमेंटमध्ये पुढे करिअर करायचं आहे. असे अनेक प्रकारचे कोर्सेस मुलांसाठी अवेलेबल आहेत. तर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आहात त्या कॉलेजमध्ये यातले कुठले कोर्सेस आपल्याला मिळू शकतात ते बघून जर आपल्याला त्याच्यात कल असला तर मुलांनी CA हे एकमेव ऑप्शन नाही आहे कॉमर्सच्या मुलांना. हे पहिल्यापासून ध्यानात घेणं खूप महत्त्वाचं आहे. CA हा सगळ्यात जुना कोर्स आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती फक्त त्याचीच आहे. पण हे जे कोर्सेस आहेत हे जॉब ओरिएंटेड कोर्सेस आहेत. ह्याच्यात बऱ्याच चांगल्या ठिकाणी मुलांना जॉब पण मिळू शकतो आणि थोडं स्पेशलाइज नॉलेज त्या विषयाचं त्यांना मिळू शकतं. म्हणजे कमी शिक्षण घेतलं, कमी वेळात चांगला पगार मिळवण्याची मोठी संधी आहे. करेक्ट. कारण सगळ्यांनाच काही CA होता येत नाही. बरोबर. तर अशा लोकांना, ह्या मुलांना चांगलं करिअर ह्याच्यातनं उपलब्ध होऊ शकतं. जसं CAचा कोर्स आहे तसं समजा मला एखाद्या विद्यार्थ्याला CA करता आलं नाही तर त्याला तो सोडून दुसरा एखादा सोपा मार्ग आहे का की ज्याच्यातून त्याला लर्निंग पण होईल आणि अर्निंग पण होईल? हो, बरेच ऑप्शन्स आहेत ह्या मुलांना. मी जसं आपण बघतो की जसं CA हा एक ऑप्शन आहे,
तर CA हा प्रोफेशनल कोर्स आहे. बरोबर. तसे CA सारखे अजून 2 प्रोफेशनल कोर्सेस अवेलेबल आहेत मुलांना. एक तर त्याला कॉस्ट अकाउंटिंग म्हणतो आपण, ICWA म्हणून प्रकार आहे. तर तो सुद्धा BCom बरोबर करता येतो. CA सुद्धा BCom बरोबर करता येतं, CA सुद्धा BCom बरोबर करता येतं. जर ज्यांना मुलांना पॉसिबल असेल त्यांनी नक्की करावं ते. आणि अजून एक चांगला ऑप्शन असतो तो म्हणजे कंपनी सेक्रेटरी म्हणून एक कोर्स असतो, CS म्हणतो आपण त्याला. तर CS हे एक आता नवीन मोठं फील्ड ओपन झालं आहे. काय झालं आहे की जागतिकीकरणामध्ये कंपन्या मोठमोठ्या यायला लागल्या, आपल्या देशाचे अनेक प्रकार दुसऱ्या देशांशी संबंध यायला लागले. कॉर्पोरेट फॉर्मॅट जो आहे तो आता खूप पॉप्युलर झाला आहे. LLP म्हणून जो आपण म्हणतो, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ती पण आता अस्तित्वात आली. तर ह्या सगळ्यांचं जे प्रोसेसिंग असतं ते करायला कंपनी सेक्रेटरी हा आता स्पेशलाइज माणूस हा एक महत्त्वाचा घटक ठरायला लागला आहे. त्याच्यामुळे ज्या मुलांना अगदी अकाउंटिंग नाही करायचे किंवा टॅक्समध्ये फार इंटरेस्ट नाही आहे तर त्यांनी कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करावा. तो सुद्धा तेवढाच चांगला कोर्स आहे आणि तो सुद्धा BCom बरोबर करता येतो. असं हे 3 एक्झिस्टिंग आपण ज्याला म्हणू सगळ्यात जुने कोर्सेस आहेत. आणि तसं बघायला गेलं ना तर BCom आणि CA आणि CS आणि ICWA याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतक्या प्रकारचे आज कोर्सेस अवेलेबल आहेत की मुलांनी त्याचा नक्की जरूर विचार करावा. साधारणतः पालकांची आणि विद्यार्थ्यांची पण इच्छा अशी असते की आपण इथं शिक्षण घेतल्यानंतर परदेशात जाऊन नोकरी करूया. तर कॉमर्स शाखेमध्ये अशा काही संधी आहेत की मी इथं शिक्षण घेतल्यानंतर मला बाहेर सुद्धा चांगल्या ऑफर मिळू शकतात? हो आहे ना. आता मी तुम्हाला अगदी नवीन एक कोर्स हल्लीच पॉप्युलर व्हायला लागला आहे भारतामध्ये, त्याला ACCA म्हणतात. त्याचं नाव आहे, फुल फॉर्म आहे असोसिएशन ऑफ सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट्स. तो इंग्लंडमधली संस्था आहे. ती खूप जुनी संस्था आहे खरं म्हणजे. त्याचा भारतामध्ये अवेअरनेस थोडा कमी होता, पण आता मात्र खूप लोक ACCA करू शकतात. ACCAचा कोर्स थोडाफार फरकाने CA सारखाच आहे. BCom बरोबर करता येतो तो. दोन्ही पॅरलली करता येतात. महत्त्वाचं म्हणजे असं आहे की जसे BComचे विषय आहेत तसेच विषय ACCA मध्ये थोड्याफार फरकाने असतात. आणि अगदी खूप महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पालकांच्या दृष्टीने किंवा मुलांच्या दृष्टीने तर आपल्याला एक CA करण्यामध्ये खूप भीती असते लोकांना की मुलं फारशी पास होत नाही, जेमतेम पास खूप कमी आहे, खूपच कमी आहे, 5-10%. आणि मग मुलांना फ्रस्ट्रेशन येतं की अरे एवढं सगळं करून आपलं काहीच झालं नाही. तर त्या बॅकग्राऊंडवरती ACCAचा जो आजचा रिझल्ट आहे ॲज ऑफ नाव तो साधारणपणे 45 ते 50% असतो आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांचा. त्याच्यामुळे आत्ता खूप चांगली संधी आहे ती. नंतर मोठ्या अकाउंटिंग फर्म ज्याला म्हणतात त्या प्रिफर करतात ACCA क्वालिफाईड माणसाला घ्यायला. आणि ACCA ही जगभरात अनेक देशांमध्ये रेकग्नाइज क्वालिफिकेशन आहे. तर त्याला मुंबई देशाच्या बाहेर सुद्धा चांगलं प्लेसमेंट त्याच्यातनं मिळू शकतं. त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम वगैरे किंवा मार्क्स किती पाहिजे अशा काही अटी आहेत आणि त्या काय आहेत नेमक्या? ACCAला एंट्रन्स एक्झाम नसते. तुम्ही 12वी झालं की त्यांना ऍडमिशन घेऊ शकता. नंतर त्यांचा दुसरा एक फायदा असा असतो की त्यांना त्यांचे जे पेपर असतात तो एका वेळी एक पेपर दिला तरी चालतो. असं ग्रुपमध्ये 4 पेपर असं काही नसतं त्यांचं. नंतर दर 3 महिन्यांनी परीक्षा होते मुख्य म्हणजे. आणि ब्रिटिश काउन्सिल परीक्षा घेते, म्हणजे असं उगाच कोणतरी घेतं अशा पद्धत नाही आहे ती. आणि एक पेपर आपल्याला जमेल तसं जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च असं महिन्यात वर्षातनं 4 वेळा परीक्षा होते त्यांची. तुम्हाला तुमच्या जमेल त्या पद्धतीने जमेल त्या पेसने तुम्ही आपल्या भारतामध्ये त्याचे कॉलेज अवेलेबल आहेत, महाराष्ट्रामध्ये त्याचे कॉलेजेस कमी आहेत थोडी. त्या संस्थेकडे डायरेक्ट आपण रजिस्टर करू शकतो. त्यांचं मुंबईत ऑफिस आहे. आणि साईटवर आपण आता ही मुलं जशी म्हणतो ती खूप मीडिया सेव्ही असतात, डिजिटल त्यांचं चांगलं अवेअरनेस असतो. तर त्यांनी ती वेबसाईट बघावी, त्यांच्याकडे काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे जाऊन बोलावं आणि मग त्या हिशोबाने त्यांनी ॲडमिशन घ्यावी. साधारणतः ह्या सोडून काही विद्यार्थ्यांची क्षमता नसते की ते CA करू शकतील किंवा आपण जसं म्हणलं ACCA करू शकतील. तर अशा विद्यार्थ्यांसाठी कुठले पर्याय आहेत की थोडीशी मला कमी गुणवत्ता आहे, मला कदाचित मार्क चांगले मिळवता येत नाही पण माझं बाकीचं स्किल खूप चांगलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना काय स्कोप आहे? मी सांगू शकेन असं की मुंबई विद्यापीठाचं एक गरवारे इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. त्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये फुल टाईम आणि पार्ट टाईम असे व्होकेशनल कोर्सेस अनेक प्रकारचे ते राबवतात. आणि त्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये मुलांनी जरूर भेट द्यावी. त्यांच्याकडे खूप प्रकारचे म्हणजे इतके व्हरायटीचे कोर्सेस असतात की तुम्हाला आश्चर्य वाटेल. ॲव्हिएशनचा कोर्स आहे त्यांच्याकडे. ॲव्हिएशनचा कोर्स आहे, कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा वेगळा कोर्स आहे, इंटिरियर डिझाईनचा कोर्स आहे. आता रिटेल मॅनेजमेंट आपल्याकडे रिटेल खूप मोठ्या प्रमाणावर येतं तर त्याचा मॅनेजमेंटचा कोर्स आहे. पेंट ॲप्लिकेशन एक आहे, टुरिझम ट्रॅव्हलमध्ये कोर्स आहे. आणि ह्या कोर्सेस जे मुलं करतात त्यांना चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळतात. म्हणजे ट्रॅव्हल टुरिझममध्ये येथे कोर्स केलेले मुलं
चांगल्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये किंवा ट्रॅव्हल कंपनीमध्ये त्यांना चांगले जॉब्स मिळतात. आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा त्यांनी नवीन लॉन्च केलेला कोर्स आहे. अच्छा. त्याची डिग्री आहे प्रॉपर स्पोर्ट्स मॅनेजमेंट. तर ज्या मुलांना अगदीच टिपिकली अकाउंट्स हिशोब नाही लिहायचे आहेत पण कॉमर्शियल करिअर करायचं आहे त्यांना हे खूप चांगले पर्याय आहेत. आणि समजा त्यांना BCom बरोबर आणखीन काही ॲडिशनल करायचं असलं तर गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये पार्ट टाईम कोर्सेससुद्धा आहेत. तर ते पार्ट टाईम कोर्सेससुद्धा त्यांनी बघावे. त्याच्यातसुद्धा टूर मॅनेजमेंट म्हणून एक कोर्स आहे तो त्यांनी बघावा. आणखीन 3-4 प्रकारचे त्यांचे कोर्सेस आहेत. तर असे कोर्सेस जरी सायमल्टेनियसली आपण केले BCom बरोबर तरी त्या मुलांना एक आपल्याला थोडा कॉन्फिडन्स येतो की माझी नुसतीच डिग्री नाही, मला काहीतरी स्किल पण आहे माझ्याकडे. तर आपण स्किल डेव्हलपमेंट हे सगळेजण नवीन मंत्रच आहे सध्या. तर असं असतं की मला नोकरी करायची आहे पण जो माणूस मला नोकरी देईल त्याला मी लायक वाटलं पाहिजे ना. तर माझ्याकडे आणखीन काहीतरी स्किल असलं तर मला नोकरी पटकन मिळते आणि पुढे मात्र मग माझ्या हार्डवर्कवर अवलंबून असतं ते. पण हे जे आपण कोर्सचा उल्लेख केला तर त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काही गुणांची किंवा एंट्रन्स एक्झाम या व्होकेशनल एक्झामसाठी काही आहे अटी त्याच्या? ॲडमिशनसाठी एंट्रन्स टेस्ट नसते गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये. तुम्ही जाऊन तिथे ॲडमिशन घ्यायची असते. आता एखाद्या कोर्सेसची बहुतेक 45-50% काय काय ठिकाणी त्यांचं लिमिट्स आहेत ते त्या रिस्पेक्टिव्ह कोर्सची चौकशी करून मग त्या हिशोबाने त्यांनी. त्याच्यानंतर प्लेसमेंटच्या संधी चांगल्या आहेत. प्लेसमेंटच्या संधी खूप चांगल्या आहेत. गरवारे इन्स्टिट्यूट स्वतःच प्लेसमेंटसाठी मदत करतं कारण त्यांच्याकडे त्या इंडस्ट्रीचे जे लोक असतात ते येतात आणि आम्हाला कोणाला म्हणजे चांगली क्वालिफाईड मुलं असली तर आम्हाला हवी आहेत असं करून त्यांना प्लेसमेंट मिळते चांगली. खरं तर आता ऑनलाईनचा जमाना आहे, प्रत्येकजण मोबाईलवर असतो. तर अशा परिस्थितीमध्ये वेबसाईटवर काही कोर्स आहेत का की जे मला घर बसल्या करता येतील? मला बाकी कॉमर्स बरोबर हे पण कोर्स करता येतील? खूप आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की मुलांना फक्त मोबाईल आपण चॅटिंगसाठीच वापरतो असं वाटतं. बरोबर. तर एक तुम्हाला मी सांगू शकेन कोर्सेरा म्हणून एक साईट आहे, वेबसाईट आहे coursera.org. ती स्टॅनफर्ड आणि हार्वर्ड या 2 जगातल्या नामवंत संस्थांनी सुरुवात केलेली संस्था आहे. ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तर मुलांनी कोणताही कोर्स त्यांना जो आवड वाटेल त्याचा तो करावा जॉईन. तुम्हाला फक्त सर्टिफिकेशन हवं असलं तरच पैसे द्यायचे असतात, अदरवाईज कोर्स फुकट आहे. तर असे कोर्सेस कितीही करू शकता तुम्ही, तुमच्या पेसनी करू शकता. आणि दर आठवड्याला ते लोक व्हिडिओ लॉन्च करतात, ते बघायचे, त्याच्यावरचे प्रश्न उत्तरं द्यायची, अशा टाईपचा तो फॉर्मॅट आहे. आणि खूप चांगले चांगले कोर्सेस तिथे तुम्ही करू शकता कोर्सेरामध्ये. तुम्हाला कमी गुण असले तरी हरकत नाही, तुम्हाला घर बसल्या सुद्धा अनेक करिअरच्या वाटा आहेत. करिअरच्या नव्या दिशा तुम्हाला घर बसल्या मिळू शकतात. त्या संधीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय. ब्रेकनंतर तुमचे प्रश्न आम्ही घेणार आहोत. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय करिअर मंत्रा. वाणिज्य शाखेमधले कुठले करिअर आहेत या संदर्भात आपण आज चर्चा करतोय आणि फोनवरून आपल्यासोबत आहेत साहिल अकोल्यावरून. साहिल, स्वागत आहे तुझं. काय प्रश्न आहे? सर, मला असं विचारायचं होतं की मला सायन्स मध्ये फार रुची आहे. अच्छा. बट मला इंजिनिअरिंगच करायची आहे. तर इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये सायन्स मध्ये कुठली फॅकल्टी आहे का अशी अवेलेबल? हो, म्हणजे आता आपण विषय खरं म्हणजे कॉमर्सचा करतोय पण तरीसुद्धा मी असं सांगू शकेन की BCA म्हणून एक कोर्स असतो, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणतो आपण त्याला. तर तो कोर्स तुम्हाला करू शकाल तुम्ही. आणि ते केल्यानंतर MCA पण करता येतं, त्याच्यात मास्टर्स पण करता येतं. आणि तो माझ्या हिशोबाने तुम्हाला चांगला कोर्स राहील. शांताराम पाटील आपल्याला ठाण्यावरून जोडलेले आहेत. शांतारामजी, आवाज येतोय? तुमचा प्रश्न काय? हो, मला आवाज येतोय. मी शांताराम पाटील बोलतोय. तर माझा मुलगा इंजिनिअरिंगला होता. अच्छा. परंतु काही कारणास्तव त्याला इंजिनिअरिंग पूर्ण करता आलं नाही. बोला बोला. तर तो 4 वर्षाच्या गॅप नंतर कुठे कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं का? आणि आता त्याला करिअर करायचं असेल तर कुठल्या शाखेत करावं चांगल्यापैकी? ओके. हो सर, असं आहे, शाखा कुठली हे खरं म्हणजे तुमच्या मुलांनी ठरवलं पाहिजे, हो की नाही. पण तरीसुद्धा मी सांगू शकेन की त्याला समजा कॉमर्स फील्डमध्ये इंटरेस्ट असला तर तो काय करू शकतो की फायनान्स रिलेटेड म्हणा किंवा शेअर्स रिलेटेड त्यांनी काही कोर्स असले तो करू शकतो. किंवा एक कॉस्टिंगचं, मी जसं मगाशी म्हटलं, ते कॉस्टिंगचं जे फील्ड आहे ते इंजिनियर्स लोकांसाठी खूप चांगलं असतं. तर तो कॉस्टिंग कोर्स करून तो कॉस्ट अकाउंटंट पण होऊ शकतो
फक्त त्याला आता गॅप पडल्यामुळे तुमच्या रिस्पेक्टिव्ह जी तुमची युनिव्हर्सिटी असेल ती त्यांचे जे काही नियम असतील त्या हिशोबाने तुम्हाला ॲडमिशन घ्यायला लागेल. खरं तर अनेक प्रश्न आहेत लोकांचे, करिअरच्या भरपूर वाटा या ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोया. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.